जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मनेगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यास वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जानेवारी 2022. आज आपण भाषा विषयातील एक कविता बघणार आहोत. अतिशय छान आणि सुंदर कविता आहे बघा. तुम्हाला कोणता पदार्थ खायला आवडतो रे सांगा बरं. गोड पदार्थ कोण कोण सांगतं सांगा बरं. कोण कोण कोणता पदार्थ खायला आवडतो? बरोबर, पेढे, लाडू, गुलाबजाम, बरोबर की नाही? तसंच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जर एखादा सण असेल तर गोडधोड असे अनेक पदार्थ बनवले जातात. त्याच्यामध्ये पुरणपोळी, श्रीखंड, बरोबर की नाही? त्याचप्रमाणे अजून एक आपला आवडतीचा पदार्थ आहे, तो आहे खीर. मग आज आपण खिरीवरची कविता बघणार आहोत. मग काय आहे कविता, चला तर बघूया. मग पूर्वी आपल्याकडे गॅस नव्हते, स्वयंपाक करण्यासाठी कोणत्याच घरी गॅस नव्हता. मग अशा वेळेस काय केलं जायचं? अशा वेळेस चुलीवर स्वयंपाक केला जायचा. अजून सुद्धा ग्रामीण भागात अशा प्रकारची चूल आपल्याला बघायला मिळते. आता आपलं गाव तर मनेगाव आहे, बरोबर, आणि आपला ग्रामीण भाग आहे, तर आपल्या घरी सुद्धा अशा प्रकारची चूल आहे. त्या चुलीवर आपण वेगवेगळे स्वयंपाक करत असतो. चुलीवरची भाकर, चुलीवरची भाजी खायला खूप मजा येते. मग अशी एक कविता आहे, चुलीवरची खीर. ही कविता आज आपण बघणार आहोत. मग ही कविता कोणी लिहिलेली आहे? त्यांचं नाव आहे निर्मला देशपांडे. चुलीवरची खीर ही कविता ज्या कवयित्रीने लिहिली आहे. मग आता मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, कविता लिहिणारा जर पुरुष असेल तर त्याला कवी म्हणायचं, बरोबर? आठवतंय का? कविता लिहिणारा जर पुरुष असेल तर कवी, बरोबर. आणि कविता लिहिणारी स्त्री असेल तर सांगा बरं काय? महिला असेल तर काय? बरोबर, कवयित्री. मग ह्या कवितेच्या कवयित्री आहेत निर्मला देशपांडे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कारण निर्मलाताईने आपल्यासाठी खूप छान अशी कविता लिहिली आहे, जिचा समावेश आपल्या पुस्तकात करण्यात आला आहे. चला तर मग आपण ही कविता म्हणूया. तुम्ही माझ्या मागे म्हणायची. ऐकूया, गाऊया. आहे तयार? सर्वजण व्यवस्थित बसा. चला मग माझ्या मागे म्हणायचं, सुरू करायची. 1 2 3. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. मोठ्याने म्हणायची, मला ऐकू आलं पाहिजे. माझ्या मागे म्हणायचे. चला परत. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. कढईतली पुरी मग गुरफटून बसली. म्हणताय सर्व? परत एकदा सर्वांनी म्हणायचे. छान कविता आहे, बघा बरं. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. कढईतली पुरी मग गुरफटून बसली. काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना. झाऱ्याने टोचलं तेही तिला बोचलं. अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला डसली. पुढचं कविता बघू, पुढची ओळ बघू, पुढचं कडं बघा. पुरी झाली लाल तिचे फुगले गाल. तुम्ही कसे रागावल्यावर तुमचे गाल फुगतात की नाही, असे फुगून बसतात, तसं. पुरी झाली लाल तिचे फुगले गाल. मन आले भरू डोळे लागले झरू. तिथून उठून तर ताटात जाऊन बसली.
हम्म, चुलीवरची पुरी एकदा रुसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. म्हणताय ना सर्व. आता तिसरी काढूया. खीर थंडी झाली, वाटीत बसून आली. लाडे लाडे खीर मग पुरी जवळ गेली. पुरी ताई बघ जरा इकडे. माझे म्हणणे ऐक गडे. पण ह चार शब्द ऐके तर पुरी ती कसली. चुलीवरची एकदा पुरीला हसली. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. पुढचं कडवं बघूया आता. शेवटचं कडवं. तिकडून ताई आली, तिने युक्ती केली. खिरीची आणि पुरीची खूप गट्टी झाली. तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. कढईतली पुरी मग कधी नाही रुसली. कढईतली पुरी मग कधी नाही रुसली. कढईतली पुरी मग कधी नाही रुसली. आवडली का कविता? कशी छान आहे. निर्मलाताई यांनी ही कविता पाठवली आहे. खीर आणि पुरी यांची दोस्ती आहे, मैत्री आहे, है की नाही. त्यांची जोडी पक्की आहे म्हणून आपण खीर केली की पुरी करतो आणि पुरी बरोबर खीर खायला छान लागते. अशी ही कविता आहे. त्या कवितेमध्ये खीर आणि पुरीची गंमत सांगितलेली आहे. मग आपण ही कविता समजून घेऊया. बघूया चला तर मग. बघा. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली. बघा, चुलीवर खीर केली होती. मग खीर कशाची करतात सांगा बरं. तुम्ही तुमच्या घरी कशाची खीर करतात मला नक्की सांगायचं आहे. त्याचा व्हिडिओ पण बनवून पाठवायचा आहे. आता बघा, तांदळाची खीर केली जाते, साबुदाण्याची खीर केली जाते आणि शेवयांची सुद्धा खीर केली जाते. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खीर बनवल्या जातात. मग एक दिवस चुलीवर खीर होती आणि खीर पुरीला हसली, म्हणजे पुरीकडे पाहून हसली. पुरी गव्हाच्या पिठापासून छान अशी गोड पुरी बनवली जाते. मग बघा, कढईतली पुरी मग गुरफटून बसली. कढईत जी पुरी होती तिला राग आला. मला हसते काय, माझ्याकडे बघून हसते काय, असं म्हणून पुरीला राग आला. मग ती काही बोलेना, काही चालेना, म्हणजे काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना. तिला राग आला, ती हसत नव्हती, ती गप्प बसली. आणि कढईतली पुरी बघा, आपण पुरी जेव्हा करतो ना तेव्हा ती अशी फुलते, मोठी होते अशी गोल गोल. तर तशी काही झाली नाही. मग आईने तिला झाऱ्याने टोचलं. झाऱ्याने टोचलं तेही तिला बोचलं. आधीच पुरी रागवलेली होती, बरोबर. आणि त्यामध्ये झाऱ्याने टोचल्यामुळे ते तिला बोचलं. बोचणे दुःख होणे, बोचणे दुःख होणे. पुरीला अजून दुःख झालं. आणि ही जी केलेली थट्टा होती, मग थट्टा म्हणजे काय, थट्टा म्हणजे मस्करी, चेष्टा. ही थट्टा मात्र पुरीला अजिबात आवडली नाही. तिच्या काळजाला डसली, म्हणजे तिला खूप दुःख झालं. तिने विचार केला, पुरी आपल्याला हसली, आपल्याला झाऱ्यानेही टोचलं, हे काही बरोबर झालं नाही. या गोष्टीचा पुरीला राग आला. आणि राग आल्यावर काय झालं, पुरी झाली लाल, फुगले तिचे गाल. तुम्हाला सुद्धा बघा, एखादी वस्तू नाही दिली की तुम्हाला राग येतो आणि तुम्ही असे गाल फुगून कोपऱ्यात बसतात किंवा रडतात. बघा, मग
पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल, मन आले भरू, डोळे लागले झरू. बघा, पुरी लाल लाल झाली, तिचे गाल फुगले, तिचं मन भरून आलं आणि ती रडायला लागली. तुम्ही सुद्धा बघा, तुम्हाला दुःख झालं की तुम्ही रडायला लागतात. तुम्हाला मोठ्या भावाने मारलं, तुमची खेळणी काढून घेतली, किंवा तुमचा आवडता पदार्थ तुम्हाला मिळाला नाही, तर तुमचे सुद्धा गाल असे लाल लाल होतात, बरं की नाही. तुम्हाला राग येतो आणि तुम्ही रडायला लागता. तसंच पुरीचं झालं बघा. अजून काय झालं, तिथून उठून तरा तरा ताटात जाऊन बसली. पुरीला राग आला, तिथून ती उठली आणि लगेच ताटात जाऊन बसली. तुम्ही सुद्धा बघा, तुम्हाला जर राग आला, आई मम्मी आजी बाबा जर समजायला आले, तर तुम्ही तिथून उठतात आणि लांब जाऊन बसतात. असं तुमच्यासारखंच पुरीने केलं. पुढे काय झालं बघा. खीर थंड झाली, वाटीत बसून आली. मग चुलीवरची खीर थंड झाली, ती वाटीत बसून पुरी जवळ आली. बघा, मग लाडे लाडे खीर, मग पुरी जवळ गेली. खिरीला वाटलं पुरीला राग आलाय, म्हणून पुरीला समजून सांगण्यासाठी खीर तिच्या जवळ गेली आणि काय म्हणेल बघा. पुरी ताई बघ जरा इकडे. कान धरून म्हणाली पुरी. काय म्हणाली खीर? पुरी ताई बघ जरा इकडे, माझे म्हणणे ऐक गडे. पुरी ताई, आम्ही चुकलो, असं कान धरून म्हटली आणि तिने सांगितलं की माझं म्हणणं तू ऐक. पण पुरी काही ऐकून घ्यायला तयार होईना. तिला खूप राग आलेला होता. 4 शब्द ऐके तर पुरी ती कसली. तिला इतका राग आला की 4 शब्द सुद्धा ती ऐकून घेत नव्हती. पुढे बघा, निर्मलाताई काय म्हणताय. तिकडून आली, तिकडून ताई आली, तिने युक्ती केली. ही सर्व गंमत ताई बघत होती. ताई तिकडून आली आणि तिने गंमत केली, पुरीला समजून सांगितलं. काय झालं बघा. खिरी पुरीची खूप गट्टी झाली. गट्टी म्हणजे मैत्री. खीर आणि पुरीची मैत्री झाली. तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. तेव्हापासून त्यांची जोडी अशी पक्की झाली, घट्ट मैत्री झाली. तुमचे कसे शाळेत मित्र असतात, मैत्रिणी असतात, त्यांची तुमची घट्ट मैत्री असते, तसं. कढईतली पुरी कधी नाही रुसली. रुसणे म्हणजे रागवणे. रुसणे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हसणे. मग कढईतल्या पुरीला आनंद झाला आणि कढईतली पुरी त्यानंतर कधीही रुसलेली नाही. अशी ही छान कविता आहे. ही कविता तुम्ही सर्व मुलांनी पाठ करायची. आपल्या पालकांची मदत घ्यायची, कविता पाठ करायची, त्याचा व्हिडिओ बनवायचा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचा. कविता एका दिवसात पाठ होणार नाही, त्याला थोडा वेळ लागेल. पहिल्यांदा पहिल्या 4 ओळी पाठ करायच्या, नंतर पुढच्या 4 ओळी घ्यायच्या, त्यानंतर पुढच्या 4 ओळी, अशी टप्प्याटप्प्याने कविता पाठ करायची. पण कविता मात्र सगळ्यांना आली पाहिजे, बरोबर की नाही. ही कविता मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा पाठवणार आहे, की जी कविता ॲनिमेटेड असेल आणि छानपैकी तिला चाल पण लावलेली असेल. ती कविता ऐकत राहायची. ऐकून ऐकून तुमची काय होईल, पाठ होईल. आता आपण या कवितेवरचा स्वाध्याय बघूया. काय आहे स्वाध्याय? मग या स्वाध्यायाचे जे प्रश्न आहेत ते मात्र तुम्हाला आजच पाठवायचे आहेत. मग इथे तुम्ही काय करायचे, आपण मागच्या वर्षी जसं केलं, मागच्या कोरोना काळात जसं केलं तसंच करायचे. पालकांनी आपल्या पाल्याला प्रश्न विचारायचे आणि पाल्याने त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कविता पुन्हा पुन्हा ऐकायची. कविता समजून सांगितलेली आहे, ती कविता ऐकायची, पालकांच्या मदतीने पुन्हा एकदा समजून घ्यायची आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्यायची. मग बघू बरं, पहिला प्रश्न काय आहे बघा. चुलीवरची खीर ही कविता कोणी लिहिली? पहिला प्रश्न आहे, चुलीवरची खीर ही कविता कोणी लिहिली? आहे का अवघड? नाही ना. माहिती आहे आपल्याला चुलीवरची खीर कविता कोणी लिहिली. कविता लिहिणारी कवयित्री आहे, महिला आहे. काय आहे तिचं नाव सांगा बरं. बरोबर, ते तुम्ही व्हिडिओ करून मला सांगायचं. पुढे बघा, पुरीला कोण हसली? बरं की नाही. पुरीला राग आला होता. कशामुळे राग आला आठवा बरं. बरोबर, मग पुरीला कोण हसली ते तुम्ही सांगायचे. मग उत्तर मात्र पूर्ण वाक्यात द्यायचं. एकच शब्दात उत्तर द्यायचं नाही, पूर्ण वाक्यात उत्तर देणं ही एक चांगली सवय आहे. पुढे बघा, गट्टी कोणामध्ये झाली? कोणाकोणामध्ये गट्टी झाली ते सांगायचं. चौथा प्रश्न बघा, रागाने पुरीचे गाल कसे झाले? बरोबर, पण पूर्ण वाक्यात सांगायचं. रागाने पुरीचे गाल कसे झाले ते सांगायचं. पुढे बघा, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. विरुद्ध अर्थाचे शब्द, समानार्थाचे शब्द आपले झालेलेच आहेत. पुन्हा एकदा
या कवितेत आलेल्या शब्दांचे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचे आहेत. मग पहिला शब्द आहे हसणे. हसण्याचे विरुद्धार्थी शब्द सांगायचा. त्यानंतर दुसरा आहे थंड. थंडाचे विरुद्धार्थी शब्द सांगायचा. थंड, पाणी थंड आहे. बरोबर. आंघोळीला आपण कसं पाणी घेतो? बरोबर. मग थंडचे विरुद्ध जवळ. हा माझ्या जवळ आहे. आंब्याचं झाड काय आहे? बरोबर. त्याप्रमाणे पुढे बघूया. 6वा प्रश्न, समानार्थी शब्द. समानार्थी म्हणजे काय? सारखा अर्थ असणारे. मग पहिला आहे थट्टा. मग थट्टेला असा कोणता शब्द आहे की थट्टा आणि त्या शब्दाचा अर्थ सारखा होईल? तो शब्द सांगायचा. दुसरा आहे डोळे. आता या शब्दाचा समानार्थी शब्द आपला झालेला आहे, पण पुन्हा एकदा सांगायचा आहे. पुढे आहे युक्ती. आता युक्तीला तुम्ही समानार्थी शब्द म्हणाल आयडिया, पण आयडिया हा शब्द इंग्रजीचा आहे. आपल्याला युक्तीला मराठी शब्द शोधायचा आहे. शोधाल ना? लवकर शोधा. पुढे बघा. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. हा जो प्रश्न प्रकार आहे याचा आपण मागे सराव केलेला आहे. मग वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा. उदाहरणार्थ थट्टा करणे. मग थट्टा करणे म्हणजे काय? त्याचा अर्थ सांगायचा. थट्टा करणे म्हणजे चेष्टा करणे, मस्करी करणे असा त्याचा अर्थ होतो. वाक्यात उपयोग कसा करायचा? लग्न जमलेल्या ताईची राजूने थट्टा केली. अशा प्रकारे कोणतंही तुम्हाला जे वाक्य वाटलं त्या वाक्य करायचं. फक्त तुम्ही जे वाक्य तयार करणार आहोत त्यामध्ये थट्टा करणे हा शब्द आला पाहिजे. बरोबर. जोकरला पाहून सर्व मुलं त्याची थट्टा करत होती, है की नाही? अशा प्रकारे. दुसरं बघा, गट्टी होणे. गट्टी होणे म्हणजे काय अर्थ? मैत्री होणे. बरोबर. दोस्ती होणे. मग राजू आणि समीरची छान गट्टी झाली आहे. आता वाक्यात उपयोग करताना गट्टी होणे हा शब्द आला पाहिजे. आता तुम्ही जो अभ्यास करणार आहे त्यामध्ये वाक्यात उपयोग करताना मी सांगितलेली वाक्य घ्यायची नाही, नवीन वाक्य घ्यायची. ओके. तर हा स्वाध्याय पूर्ण करायचा, वहीवर लिहायचा, त्याचा फोटो काढून टाकायचा आणि या प्रश्न उत्तरांचा सरावाचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर पाठवायचा. पालकांनी प्रश्न विचारायचा, विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचं. आता आपण बघूया पुढचा घटक आहे इंग्रजी. आज आपण इंग्रजी विषयातील ॲक्शन सॉन्ग बघणार आहोत. 3.1 ॲक्शन सॉन्ग. ॲक्शन सॉन्ग म्हणजे ॲक्शन म्हणजे कृती आणि सॉन्ग म्हणजे गाणं. कृतीयुक्त गाणं आपल्याला बघायचं आहे. आहे का सर्व तयार? चला तर मग इथे काय म्हटलंय बघा. लिसन, सिंग अँड इनॅक्ट. लिसन ऐका, सिंग म्हणा, इनॅक्ट म्हणजे कृती करा. इथे काही स्माइली दे बघा. ती स्माइली सांगते बघा. ऐका, म्हणा आणि कृती करा, ॲक्शन करा. छान कविता आहे, तुम्हाला सुद्धा आवडेल बघा. यू पुट युअर राईट हँड इन, यू पुट युअर राईट हँड आउट. आहे की नाही? सोपी की नाही? माझ्या मागे म्हणायची. म्हणताय ना सर्व? चला तर मग रेडी. यू पुट युअर राईट हँड इन, यू पुट युअर राईट हँड इन. म्हणा, मोठ्याने म्हणा. कृती पण करायची बघा. सुरू. 1 2 3 स्टार्ट. उजवा हात, राईट हँड म्हणजे उजवा हात मी शिकवलेला आहे. उजवा हात म्हणजे ज्या हाताने आपण जेवण करतो तो हात सांगितलेला आहे. सर्वांनी बघा आपला राईट हँड केला. राईट हँड. आणि काय म्हणले बघा. यू, माझ्या मागे म्हणा. यू पुट युअर राईट हँड इन. म्हणा परत. यू पुट युअर राईट हँड इन. मग बघा. यू पुट युअर राईट हँड इन. पुन्हा एकदा मोठ्याने. यू पुट युअर राईट हँड इन. यू पुट युअर राईट हँड आउट. यू पुट युअर राईट हँड आउट. पुन्हा बघा. यू पुट युअर राईट हँड इन. बघा मग काय करायचं आपल्याला. पहिल्यांदा राईट हँड इन करायचा आहे, नंतर राईट हँड आउट करायचा आहे, पुन्हा राईट हँड इन करायचा आहे. समजतंय? परत एकदा पहिल्यापासून. हा रेडी. कृती करायची. युअर पुट युअर राईट हँड इन. युअर पुट इन राईट हँड आउट. युअर पुट इन राईट हँड इन.
and shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie. Do the boogie woogie, do the boogie woogie. आवडते ना कविता? परत एकदा घेऊ आपण हा. आता सगळे शब्द तुमच्या कानावर पडले. रेडी? युअर पुट युअर राईट हँड इन. युअर पुट युअर राईट हँड आउट. पुन्हा युअर पुट इन राईट हँड इन. And shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie. कमरेवर हात ठेवून कंबर हलवायचे. And turn yourself around. आता काय करायचं बघा. and म्हणजे आणि. टर्न गोल फिरायचे. कसं फिरायचे? स्वतःभोवतीच गोल फिरायचे. माहिती आहे ना? स्वतःभोवती गोल फिरायचं. That's what it's all about. समजते कविता? सोपी आहे, छान आहे. थोडासा सराव केला की आपल्याला जमेल. पुढे बघा. आता राईट हँड झाला, आता लेफ्ट हँड. यू पुट युअर लेफ्ट हँड इन. म्हणा जोरात. युअर पुट युअर लेफ्ट हँड इन. You put your left hand out. You put your left hand in. And shake it all about. Do the boogie woogie, do the boogie woogie. And turn yourself around. That's what it's all about. अशी ही कविता आहे. त्या कवितेमध्ये बघा इथे चित्र दिलेलं आहे. या चित्रामधले जे मुलं आहेत त्यांनी बघा उजवा हात पुढे केलेला आहे आणि उजवा हात पुढे करून युअर पुट इन युअर हँड. बघा पण सर्वांनी राईट हँड घेतलेला आहे. राईट हँड घेतल्यानंतर पहिल्यांदा राईट हँड घ्यायचा आहे, त्यानंतर लेफ्ट हँड घ्यायचा आहे. अशा प्रकारे याचा आपल्याला काय करायचा आहे? सराव करायचा आहे. मग अजून काय म्हटले बघा. रिप्लेस द वर्ड इन द बॉक्स विथ वर्ड गिवन बिलो टू कंटिन्यू द सॉन्ग. रिप्लेस बदला. वर्ड शब्द. कुठले? खाली दिलेले शब्द आहेत ते काय करायचे आहे? बदलायचे आहे आणि त्याच्याऐवजी कवितेत हे शब्द टाकायचे आहेत. मग बघा राईट फूट. आता आपण काय केलं होतं? युअर पुट युअर राईट हँड इन. बरोबर. आता काय करायचे? उजवा पाय. युअर पुट युअर राईट हँड फूट. युअर पुट युअर राईट हँड फूट. युअर पुट युअर राईट हँड फूट. युअर पुट युअर राईट हँड इन अँड शेक अबाउट. बरोबर की नाही? प्रॅक्टिस केली की जमेल. कृती करायची आहे. मग पुन्हा राईट फूट उजवं पाऊल, लेफ्ट फूट डावं पाऊल, होलसेल म्हणजे पूर्ण उडी मारायची. इनमध्ये पूर्ण उडी मारायची आहे. मग पुढे बघा काय म्हटलंय? लुक अँड से. शब्द पहा आणि म्हणा. माझ्या मागे म्हणा मग. राईट RIGHT. राईट म्हणजे उजवा. LEFT. लेफ्ट म्हणजे डावा. SHAKE. शेक म्हणजे हलवणे. पुढे बघा TURN. टर्न म्हणजे गोल फिरणे, वळणे. AROUND. अराउंड म्हणजे गोल. टर्न म्हणजे वळा, अराउंड म्हणजे गोल. HAND. हँड म्हणजे हात. अशा प्रकारचे या शब्दाची सुद्धा आपल्याला सराव करायचा आहे.
ही जी कविता आहे ही कविता वारंवार ऐकायची आणि कविता सराव करायचा आहे. या कवितेचा सुद्धा तालबद्ध असा म्हटलेली कृतीयुक्त कविता मी आपल्या ग्रुपवर पाठवणार आहे. ती कविता ऐकायची, ती ॲक्शन बघायच्या आणि त्याच्यानुसार सराव करायचा. ही कविता सुद्धा 4-4 ओळीमध्ये सुरुवातीला पाठ करायची, म्हणजे पाठ होईल. सगळी कविता एकदम एकाच वेळेस पाठ होणार नाही. 4-4 ओळी पाठ करा. पाठवलेली कविता पुन्हा पुन्हा ऐका, समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याचा काय होईल, सराव होईल. त्यानंतर आपण बघणार आहोत वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकतो. यामध्ये आपण बघणार आहोत 3 लेटर वर्ड्स विथ वॉवेल ए. मागच्या पाठामध्ये आपण शाळा जेव्हा सुरू होती तेव्हा 3 लेटर वर्ड्स विथ वॉवेल ओ ए याचे शब्द बघितले आहेत. मग याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत 3 लेटर वर्ड्स विथ वॉवेल ओ, म्हणजे 3 अक्षरी शब्द ओ या स्वराबरोबर. मग बघा 3 अक्षरी शब्द बघूया. हे शब्द फळ्यावर लिहायचे, फरशीवर लिहायचे किंवा वहीवर लिहायचे, त्याचं वाचन करायचं. ओके, चला मग कसं वाचायचं बघूया आपण. BOX बॉक्स. कसं वाचायचं? BOX बॉक्स. दुसरं वाक्य बघा, शब्द आहे दुसरा BOY बॉय. परत आता माझ्या मागे म्हणायचे सर्वांनी लक्ष द्यायचे. आपल्याला चित्र पण दिसते बघा. पहिलं एक 1 दिसला का तुम्हाला? बरोबर, त्याच्यावर बोट ठेवा. त्याच्या खाली बघा शब्द आहे BOX. रेड रंगाचा ॲरो आहे बघा. तो ॲरो एक्स कडे आहे, चाललाय बरोबर. आणि दुसरा ॲरो कुठे आहे? बरोबर वाय कडे. मग BOX अशी कृती करायची. BOX बॉक्स. दुसरा शब्द काय? BOY बॉय. आपल्याला आता कृती माहीत आहे, तर कृतीसह शब्द वाचायचे. पुन्हा एकदा बघा, BOX बॉक्स, BOY बॉय. दुसरा शब्द बघूया आपण. बघा काय आहे? C. करा सर्वांनी माझ्याबरोबर. COT कॉट. कसा आहे? COT कॉट. पुढे काय बघा? दुसरा शब्द म्हणा COP कॉप. COP कॉप. जसं मी कृतीयुक्त म्हणतोय तसंच तुम्ही सुद्धा कृतीयुक्त शब्द म्हणतानाचा व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. पुढे बघा DOG डॉग. पुढे बघा काय आहे? FOX फॉक्स. वाचनाचा सराव होणं गरजेचं आहे. जेवढा तुमचा वाचनाचा सराव होईल तेवढी तुमची इंग्रजीची काय होईल? गट्टी होईल, गट्टी पक्की होईल. बघा JOG जॉग. 6वा शब्द बघूया आपण. काय आहे बघा? POT पॉट. POT पॉट पॉट. पुढे बघा पुढचा शब्द काय आहे? MOM मॉम. MOM मॉम. पुढचा शब्द बघा MOP मॉप. MOP मॉप. तिसरा शब्द MOB मॉप. पुढचे शब्द बघूया आपण. काय आहेत? ROB रॉब. ROB रॉब. पुढचे शब्द बघा TOP टॉप. TOP टॉप. पुढे TOY टॉय. TOY टॉय.
मी फक्त इंग्रजी शब्द सांगितले आहेत. तुम्ही काय करायचं माहिती आहे, मुद्दामून मी चित्रांची नावं सांगितलेली नाही. तुम्ही चित्रांची नावं सुद्धा सांगायची आहे, कारण तुम्हाला ते चित्र ओळखू येत आहे का नाही ते मला कळलं पाहिजे. मग तुम्ही कसं सांगायचं, BOX बॉक्स खोके असं सांगायचं. BOX बॉक्स खोके. BOY बॉय मुलगा. BOY मुलगा. काय करायचंय, हे शब्द फळ्यावर लिहून घ्यायचे, बरोबर. आणि एकदा फळ्यावर शब्द लिहून घेतले की कृती करायची, त्याचं इंग्रजी नाव सांगायचं, मराठी नाव सांगायचं. आहे की नाही सोपं. आता तुम्ही सर्व हुशार झाले आहात, त्याच्यामुळे तुम्हाला याची काही अडचण येणार नाही. आज शिकवलेल्या घटकामध्ये जरी तुम्हाला काही अडचण येत असले तर मला फोन करा, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा किंवा आपल्या पालकांना शाळेत पाठवा. मी त्यांच्याशी चर्चा करेल आणि आपल्या अडचणी दूर होतील. मग आज आपण काय शिकलो बघा. आज आपण शिकलो चुलीवरची खीर ही कविता. ही कविता तालासुरात म्हटली, कविता आपण समजून घेतली आणि कवितेखालचा स्वाध्याय. आता ही जी प्रश्न आहेत हे पुस्तकातले नाही आहेत, ही प्रश्न आपण तयार केलेले आहेत आपल्या प्रश्नपेढीतून. मग या प्रश्नाची तुम्हाला उत्तरांचा व्हिडिओ पाठवायचा आहे. पालकांनी प्रश्न विचारायचा, विद्यार्थ्यांनी उत्तर सांगायचं. त्यानंतर आपण काय बघितलं, आपण ॲक्शन सॉन्ग बघितलं, बरं की नाही. आणि ही ॲक्शन सॉन्ग कृतीयुक्त आपल्याला म्हणायचं आहे. यामध्ये जे नवीन शब्द आले आहेत त्याचाही आपण सराव केला. काही शब्द आपल्याला रिप्लेस करून कविता म्हणायची आहे, त्याचा व्हिडिओसुद्धा मी पाठवणार आहे. त्यानंतर आपण शिकलो वी लर्न इंग्लिश, आम्ही इंग्रजी शिकतो. यामध्ये व्हॉवेल ओ असलेला 3 लेटर वर्ड्स. मित्रांनो, आज आपला कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने आज आपला दुसरा दिवस आहे आणि कोरोनामुळे ही बंद होण्याची दुसरी वेळ आहे. मागच्या वेळेस सुद्धा खूप मोठा कालावधी शाळा बंद राहिलेली आहे आणि आतासुद्धा शासनाच्या निर्णयानुसार शाळा बंद आहे. शाळा किती दिवस बंद राहणार आहे हे मात्र आपण ठरवायचं आहे. सर्वांनी मास्क वापरायचा आहे, जिथे पाणी नसेल तिथे सॅनिटायझर वापरायचं आहे. घरी आल्यानंतर गरम पाण्याने 20 सेकंद हात धुवायचे आहे. आंघोळ केली तर खूपच छान आंघोळ करायची आहे. गर्दीत जायचं नाही, गर्दीत जावं लागणार नाही याची काळजी घ्यायची. जावंच लागलं तर मास्क वापरायचा. लहान मुलांनी मात्र घराच्या बाहेर पडायचं नाही, गर्दीत जायचं नाही. त्याच्यासाठी शाळा बंद आहे की लहान मुलं सुरक्षित राहावी म्हणून शाळा बंद आहे. सर्वांनी काळजी घ्यायची आपल्या तब्येतीची. एक लक्षात ठेवायचं आहे, माझं कुटुंब माझी जबाबदारी, माझे आरोग्य माझी जबाबदारी, याप्रमाणे वागायचं आहे. तर सर्वांना कोरोनापासून सुरक्षित राहण्याची विनंती आहे. याबरोबरच आपला हा आजचा व्हिडिओ संपलेला आहे. पुन्हा भेटू नवीन घटकासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा.